नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण प्रकरण नंबर 4 शेती किंवा कृषी या प्रकरणातील शेतीवर परिणाम करणारे किंवा कृषीवर परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास केला। आजच्या लेक्चरमध्ये आपण ही जी शेती आहे या शेतीचे किंवा कृषीचे जगामध्ये किंवा भारतामध्ये कोणकोणते प्रकार आहेत शेतीचे, ते शेतीचे प्रकार किंवा कृषीचे प्रकार आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत। प्रामुख्याने शेती ही मानवाने सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी केली। नंतरच्या काळामध्ये जसे औद्योगिक क्रांती झाली, नवीन नवीन साधने आली, तसे या शेतीमध्ये नवीन नवीन बदल होत गेले आणि या बदलाला अनुसरूनच आपण शेतीचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार प्रामुख्याने अभ्यासणार आहे। शेतीचे प्रामुख्याने मुख्य दोन प्रकार पडतात, निर्वाह शेती किंवा निर्वाह कृषी आणि दुसरा आहे व्यापारी शेती किंवा व्यापारी कृषी। व्यापारी शेतीला कमर्शियल ॲग्रिकल्चर म्हटलं जातं, तर निर्वाह शेतीला सस्टेन्स ॲग्रिकल्चर किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। पुन्हा या दोन मुख्य प्रकाराचे काही उपप्रकार पडतात। त्यातला निर्वाह शेतीचे जे आहे ते तीन प्रमुख उपप्रकार पडतात। स्थलांतरित शेती, त्याला शिफ्टिंग ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं किंवा फार्मिंग म्हटलं जातं। दुसरा जो आहे निर्वाह शेतीचा उपप्रकार कोरडवाहू शेती, याला ड्रायलँड फार्मिंग असं म्हटलं जातं। आणि तिसरा आहे सखोल शेती, याला इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। हे निर्वाह शेतीचे प्रमुख तीन उपप्रकार आहेत। तर व्यापारी शेतीचे पुन्हा काही चार उपप्रकार पडतात। पहिला आहे विस्तृत शेती, याला एक्सटेन्सिव्ह कमर्शियल ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। दुसरा उपप्रकार आहे संमिश्र शेती, याला मिक्स्ड ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। तिसरा आहे मळ्याची शेती, प्लांटेशन ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। आणि चौथा जो आहे तो बाजाराभिमुख किंवा फळ किंवा ट्रक, याला मार्केट हॉर्टिकल्चर और ट्रक फार्मिंग असं प्रामुख्याने म्हटलं जातं। हे प्रमुख उपप्रकार आहेत। तर एक एक प्रकाराची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहे। आता पहिला जो मुख्य प्रकार आहे निर्वाह शेती, याला सस्टेन्स ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। आणि दुसरा जो मुख्य प्रकार आहे त्याला कमर्शियल ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। हे दोन्ही पहिल्यांदा समजून घेऊ आणि त्यानंतर निर्वाह शेतीचे जे काही उपप्रकार आहेत ते उपप्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहे। आता निर्वाह शेती म्हणजे काय, त्याची एक व्याख्या आहे, ती व्याख्या आपण पाहू आणि नंतर आपण त्याचे उपप्रकार। निर्वाह शेतीमध्ये ज्या शेतीमधून मिळणाऱ्या धान्यापैकी बहुतेक सर्व वाटा स्वतःच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी शेतकरी वापरतो व प्रसंगानुसार लहानसा वाटा स्थानिक बाजारपेठेत विकतो, त्याला निर्वाह शेती असं म्हटलं जातं। आता निर्वाह शेती म्हणजे काय, तर तो शेतकरी जे स्वतःच्या शेतीमध्ये जे अन्नधान्य पिकवतो ते अन्नधान्य स्वतःचं जीवन जगण्यासाठी वापरतो आणि थोड्याफार प्रमाणात काही अल्पसा वाटा तो बाजारपेठेमध्ये विकतो आणि यालाच निर्वाह शेती असं प्रामुख्याने म्हटले जाते। मग या निर्वाह शेतीचे स्थलांतरित शेती, कोरडवाहू शेती आणि सखोल शेती असे तीन मुख्य उपप्रकार पडतात। पुढचा जो मुख्य प्रकार आहे व्यापारी शेती किंवा व्यापारी कृषी, याला कमर्शियल ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं। आणि त्याची व्याख्या पाहूया। शेतीमधून पिकवले जाणारे धान्य स्वतःच्या कुटुंब निर्वाहासाठी नसून पूर्णतः राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पैसे मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादित केले जाते, त्याला व्यापारी शेती असं म्हटलं जातं। यालाच आधुनिक शेतीसुद्धा किंवा मॉडर्न फार्मिंग असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे आधुनिक शेती किंवा व्यापारी शेती म्हणजे काय, तर ज्या शेतीमध्ये उत्पादन घेतलं जातं ते कुटुंबासाठी घेतलं जात नाही, तिथे पूर्णतः देशाच्या पातळीवर किंवा विदेशामध्ये त्याची विक्री करण्यासाठी त्याचं उत्पादन प्रामुख्याने घेतलं जातं, याला आधुनिक शेती किंवा व्यापारी शेती असं म्हटलं जातं। मग याचे चार उपप्रकार पडतात, विस्तृत शेती, संमिश्र शेती, मळ्याची शेती आणि बाजाराभिमुख किंवा फळ किंवा ट्रक शेती असे याचे प्रमुख चार उपप्रकार त्या ठिकाणी अभ्यासावे। आता निर्वाह शेतीचे जे उपप्रकार आहेत ते आपण या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यासणार आहोत। निर्वाह शेतीचा पहिला जो उपप्रकार, निर्वाह शेती म्हणजे काय की शेतकरी स्वतःचे जीवन जगण्यासाठी ती शेती करतो आणि त्याचा अल्पसा वाटा तो बाजारपेठेत फक्त विक्रीसाठी पाठवतो, याला निर्वाह शेती म्हटलं जातं। त्याचा पहिला जो उपप्रकार आहे स्थलांतरित शेती। आता या स्थलांतरित शेतीला इंग्लिशमध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन असं म्हटलं जातं। मग आता शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय, आता ही जी पद्धत आहे ती अतिशय पूर्वीच्या काळापासून आलेली आहे। पोट भरणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो। जीवन जगण्याची अगदी साधी पद्धत आहे। प्राथमिक अवस्थेत उदरनिर्वाहाचे शेतीचे प्रमाण जास्त होते आणि त्या काळात पर्वतीय प्रदेशामध्ये अरण्यामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक आहेत ते अशा प्रकारची शेती करत असत। आता परीक्षेच्या दृष्टीने आपली परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारची असल्यामुळे इथं प्रश्न विचारायला जास्त संधी आहे। आता भारतामध्ये आसाम, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि भारताच्या ईशान्य भागात जी
शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा ती स्थलांतरित शेती केली जाते, ती एका जागेवर थांबून केली जात नाही, त्याला झूम शेती असं म्हटलं जातं. झूम शेती असं म्हटलं जातं. मध्य प्रदेशात याच शेतीला जी स्थलांतर करून शेती केली जाते त्याला बेवार असं म्हटलं जातं. आंध्र प्रदेशात अशाच स्वरूपात जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला पेंडा असं म्हटलं जातं. उत्तर ओडिसात याला अशी जी स्थलांतरित शेती केली जाते याला दही असं म्हटलं जातं आणि ओमान असं म्हटलं जातं. तर दक्षिण ओडिसात जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला डुंगर असं म्हटलं जातं. हिमालयात किंवा हिमाचल प्रदेश आणि सराउंडिंग जो रिजन आहे हिमालयाचा त्यामध्ये जी शेती केली जाते त्याला खिल शेती म्हटलं जातं. पश्चिम घाटामध्ये जी अशा प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते याला कुमरी असं म्हटलं जातं. आग्नेय राजस्थानात वालरा असं म्हटलं जातं अशा शेतीला. अशा पद्धतीने साधारणतः अशी वेगवेगळी नावं आहेत जी स्थलांतरित शेती भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्यामुळे कदाचित अशा प्रकारची नावं त्या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. आता भारतात पूनम, मोदन, झूम या विविध नावाने स्थलांतरित शेती ओळखली जाते. आता जगामध्ये ज्या शेती केल्या जातात स्थलांतरित त्या शेतींना पण वेगवेगळी नावं आहेत. त्यातलं मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला मिल्पा असं म्हटलं जातं. व्हेनेझुएलामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला कौतुको असं म्हटलं जातं. ब्राझीलमध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला रोको असं म्हटलं जातं. मध्य आफ्रिकेत जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला कांगो असं म्हटलं जातं आणि मसालो असं म्हटलं जातं. आशिया खंडात इंडोनेशियामध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला लडांग असं म्हटलं जातं. फिलिपाईन्समध्ये जी स्थलांतरित शेती केली जाते त्याला केनगिन असं म्हटलं जातं आणि राय असं म्हटलं जातं. आता थायलंडमध्ये जी स्थलांतरित शेती करतात ते ठिकाणचे लोक त्याला तामराई असं म्हटलं जातं आणि म्यानमारमधील जे स्थलांतरित शेती केली जाते त्याला ताऊंग असं म्हटलं जातं. आता स्थलांतरित शेतीची व्याख्या पाहूया. एखाद्या वनक्षेत्रातील वृक्ष तोडून जमीन साफ करून त्या ठिकाणी 2-3 वर्षे पिके घेतली जातात. जमिनीची सुपीकता कमी झाल्यावर ते क्षेत्र सोडून दिले जाते. नवीन वनक्षेत्रावरील पुन्हा वृक्षतोड केली जाते आणि त्या ठिकाणी शेती केली जाते. अशाच पद्धतीने शेती कंटिन्युअस केली जाते. याला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. म्हणजे स्थलांतरित शेतीमध्ये एकाच ठिकाणी राहून त्या ठिकाणी कायमस्वरूपी शेती केली जात नाही. अरण्याच्या प्रदेशामधील किंवा वनक्षेत्रामधील ज्या आदिवासी जमाती आहेत त्या आदिवासी जमाती प्रामुख्याने 2-3 वर्षे एखाद्या ठिकाणी शेती करतात, पुन्हा तिथून जागा सोडून दुसरीकडे जातात, पुन्हा त्या ठिकाणी वनाची तोड करतात आणि त्या ठिकाणी शेती करतात. याला स्थलांतरित शेती असं म्हटलं जातं. आता स्थलांतरित शेतीचे स्थान आहे ते उष्णकटिबंधीय घनदाट अरण्याच्या प्रदेशामध्ये केली जाते. प्रदेश जो आहे तो दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, मध्य अमेरिका, दक्षिण मेक्सिको, दक्षिण आफ्रिकेतील सखल प्रदेश, कांगो, मालगासी बेट, दक्षिण व आग्नेय आशियातील द्वीपसमूह बेट, भारतातील पश्चिम व पूर्व घाटावरील प्रदेश अशा ठिकाणी ही स्थलांतरित शेती केली जाते. आता या स्थलांतरित शेतीची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे पिकांच्या चक्रापेक्षा शेतजमिनीचे चक्र महत्त्वपूर्ण असते. पिकांचं जे चक्र आहे आपल्याकडे साधारणतः ऊस, बाजरी, ज्वारी अशी पिकं घेतली जातात. तर त्याच पद्धतीने ह्या स्थलांतरित शेतीमध्ये पिकांच्या चक्राला महत्त्व नाही, तर त्या ठिकाणी जमिनीचं जे चक्र आहे ते महत्त्वाचं आहे. वनप्रदेशाची दुसरं वैशिष्ट्य आहे वनप्रदेशाची निवड व साफसफाई. त्या ठिकाणी वनाची निवड केली जाते आणि त्याची जंगलतोड त्या ठिकाणी करून शेती केली जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे कृषी क्षेत्राच्या स्थलांतराची कारणे. मग जमिनीची सुपीकता कमी होते, रोगट हवामान असते, पशुपक्ष्यांचा उपद्रव त्या ठिकाणी होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते त्या क्षेत्राची साफसफाई करतात किंवा त्या ठिकाणच्या क्षेत्राच्या स्थलांतराची कारणे आहेत. चौथं वैशिष्ट्य आहे कृषी क्षेत्राची फेरपालट. कृषी क्षेत्राची फेरपालट केल्यावर उत्पादन जास्त भेटतं असे त्यांचा समज असल्यामुळे ते त्या ठिकाणी फेरपालट करतात. पाचवं वैशिष्ट्य आहे लोकसमुदायावर सामाजिक संघटना आधारित असते. सहावं वैशिष्ट्य आहे जीवनाचे स्वयंसिद्ध तत्व त्या ठिकाणी आढळून येते. सातवं वैशिष्ट्य आहे स्थलांतरित शेतीमधील कृषी कार्याचे टप्पे आहेत. वनयुक्त डोंगराच्या जागेची निवड, जमिनीवरील वृक्षांची तोडणी, आग लावून वनस्पतीचे राख करणे, पूजा आणि बलिदान, समर्पण, जमिनी खणणे आणि बियांची पेरणी करणे, तृण काढणे व पिकांचे संरक्षण करणे अशा पद्धतीची त्या ठिकाणी काही स्वरूपे दिसून येतात. पुढचं वैशिष्ट्य आहे पीकप्ररूप. स्थलांतरित शेतीमध्ये सर्वसाधारण संमिश्र पीक प्रणाली असते. अन्नधान्य, भाजीपाला, नगदी पिके पिकवली जातात आणि त्या ठिकाणी उदरनिर्वाह केला जातो. स्थलांतरित शेतीचे काही गुण आहेत. उष्णकटिबंधीय उपद्रवी आळ्यांचा नाश होतो, आळ्या व कीटक मारले जातात, इतर कृषी प्रकारांचे कमी मजूर लागतात, उत्पादन खर्च कमी होतो,
भूमिपूजन उत्कृष्ट नमुना त्या ठिकाणी केला जातो. दोष आहेत मृदा अपक्षय प्रक्रियेला, यामुळे मृदेची जी धूप आहे किंवा मृदेची जी झीज आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. स्थानिक फळबाग व मळा शेतीवर अतिक्रमण वाढल्याने त्याचे भवितव्य धोक्यात येते. जैवविविधतेमध्ये त्या ठिकाणी घट होते. अशा पद्धतीने या शेतीचे काही दोषे आढळून येतात. निर्वाह शेतीचा दुसरा प्रकार आहे कोरडवाहू धान्य शेती किंवा ड्रायलँड ग्रेन फार्मिंग ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं. आता कोरडवाहू शुष्क प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये साधारणतः ही शेती केली जाते. ओलावा, आर्द्रतेची कमतरता, कायमस्वरूपी ऋतुकालीन नियतकालिक असते. त्याची विभागणी वार्षिक पर्जन्य किंवा वनस्पतींच्या आच्छादन यावर आधारित निमओसाड किंवा अतिओसाड भागामध्ये अशी होते. कोरडा किंवा शुष्क प्रदेश त्या ठिकाणी असतो. आता एकूण पृथ्वीच्या 35% क्षेत्र जे आहे ते कोरड्या प्रदेशामध्ये येते आणि त्यामध्ये जगातली 17 ते 20% लोकसंख्या अवलंबून आहे. आता व्याख्या पाहूया. कोरड्या प्रदेशात जलसिंचन विरहित आवर्षण प्रतिरोधक पिकांची लागवड करणे आणि मृदेमधील ओलावा बाष्पीभवनापासून रोखून शेती केली जाते, याला कोरडवाहू धान्य शेती असे म्हणतात. ही साधारणतः त्याची व्याख्या आहे. आता जगातला जो प्रदेश आहे कोरडवाहू शेतीमध्ये तो आशियामधील भारत द्वीपकल्पीय पठार, उत्तर भारतातील भाग, पूर्व चीन, उत्तर चीन, सौदी अरेबियाचं पठार, पश्चिम आशिया हा आशिया खंडामधील भाग येतो. आफ्रिका खंडामधील उत्तर मध्य आफ्रिका, त्याचबरोबर आफ्रिकेचा काही दक्षिण भाग येतो. युरोपमधील स्टेपी हवामानाचा प्रदेश हा कोरडवाहू शेतीच्या भागामध्ये येतो. भूमध्य सागराभोवतीचं पोर्तुगीज, स्पेन, इटली, दक्षिण फ्रान्स, ट्युनिशिया, अल्जेरिया, मोरोक्को ह्या देशांचा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने भूमध्य सागरी प्रदेशामधला होतो. उत्तर अमेरिकेतील महामैदान ग्रेट प्लेन, वायव्य उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना यांचा समावेश प्रामुख्याने कोरडवाहू धान्य शेतीचा प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने केला जातो. आता या शेतीची काही वैशिष्ट्ये आहेत ती पुढील प्रमाणे. कमी पावसाचा प्रदेश असतो त्याला साधारणतः कोरडवाहू शेती त्या ठिकाणी केली जाते. वार्षिक पर्जन्य 50 सेंटीमीटरपेक्षा कमी त्या ठिकाणी आढळून येते. सातत्याने ओलाव्याची कमतरता त्या ठिकाणी आढळते. उपलब्ध पावसाचे पाणी अडवून त्याचे संवर्धन त्या ठिकाणी केलेले असते. उपलब्ध ओलाव्याचा परिणामकारक उपयोग करून घेतला जातो. मृदाचं संवर्धन जे आहे, मृदेचं संवर्धन किंवा मातीचं संरक्षण प्रामुख्याने केलं जातं. शेतीमधील आदानांच्या किमतीवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे त्या ठिकाणी दिसून येते. भरपूर ओलावा असणाऱ्या वर्षात कमाल उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. कमी कालखंडात येणाऱ्या पिकांची जाती ज्या आहेत त्याची निवड प्रामुख्याने केली जाते. पिकांच्या पेरणीवर लवकर भर दिला जातो. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे खत फक्त एकदाच न देता टप्प्याटप्प्याने दिले जाते. पावसाचे पाणी साठवण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे उपाय केले जातात. अशा पद्धतीने या ड्रायलँड फार्मिंग किंवा आपण काय म्हणतो कोरडवाहू शेतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी वैशिष्ट्यांचा वापर त्या ठिकाणी करून शेती केली जाते. आता भारतामधील जी कोरडवाहू शेती आहे ती भारतामध्ये 32 दशलक्ष हेक्टर म्हणजेच एकूण पीक क्षेत्राच्या 25% क्षेत्रावरती कोरडवाहू शेती केली जाते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, पंजाब, हरियाणाचा काही भाग, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांच्या काही भागामध्ये कोरडवाहू शेती प्रामुख्याने केली जाते. आता पिके कोणती घेतली जातात कोरडवाहू शेतीमध्ये, तर कडधान्य जे आहेत मग ते ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये, भुईमूग, तेलबिया, चारा, भरड धान्य घेतली जातात. आणि कोरडवाहू शेती प्रदेशामधील 75% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कृषीवर अवलंबून असते. आता या कोरडवाहू शेतीच्या संदर्भामधील काही समस्या आहेत त्या समस्या पाहूया. पहिली आहे पावसाची कमतरता त्या ठिकाणी आढळून येते. अनिश्चित स्वरूपाचा मान्सून भारतासारख्या व उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मान्सूनची परिस्थिती दिसून येते आणि त्यामुळं त्या ठिकाणी दुष्काळ आवर्षणासारख्या परिस्थिती निर्माण होतात. मृदा बऱ्याच प्रमाणात वाळू मिश्रित असून त्यामध्ये ह्युमस व पोषण मूल्यांची कमतरता असते. कोरड्या शेतीमधील प्रदेश मृदेच्या धुपेला संवेदनशील असतो. पिकांचे दर हेक्टरी उत्पादन कमी असते. जमिनीमधील ओलावा आणि जलसिंचनाची अनुपस्थिती असल्याने उच्च पैदास बियाणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य असत नाही. आता या शेतीचे विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पाणी साठवलं पाहिजे, त्या ठिकाणी अन्नधान्य नवीन नवीन सोयीसुविधा निर्माण केल्या पाहिजे, मृदेचं संरक्षण केलं पाहिजे, शेणखतं वापरली पाहिजे, पावसाळ्यात वारंवार नांगरणी केली पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी वापर आपल्याला करून ही शेती विकसित करता येऊ शकते. आता उदरनिर्वाहाची जी शेती आहे त्याच्यामधला जो तिसरा उपप्रकार आहे तो आहे सखोल शेती किंवा ओली शेती किंवा आदर्श शेती किंवा इंटेन्सिव्ह वेट फार्मिंग असं म्हटलं जातं. त्याची व्याख्या दाट लोकवस्तीच्या व निश्चित कालखंडात पाऊस पडणाऱ्या आर्द्र प्रदेशात मर्यादित प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या चांगल्या
शेतजमिनीतून भरपूर मनुष्याच्या साहाय्याने परंतु मर्यादित भांडवलाचा उपयोग करून परंपरागत अवजारांच्या आधारे दर हेक्टरी जास्तीत जास्त शेती उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, त्या सखोल किंवा आदर शेती किंवा सघन शेती असं म्हटलं जातं. आता ह्या शेतीचा जो प्रदेश आहे तो प्रदेश प्रामुख्याने उष्णकटिबंधीय, मान्सून, आशियातील उपखंड, मलेशिया, इंडोनेशिया, चीन, जपान, त्याचबरोबर पश्चिम युरोप, भारताचा भाग या ठिकाणी ही शेती प्रामुख्याने केली जाते. आता सखोल शेतीचे जे आहेत प्रकार आहेत, तांदळाचे प्रभुत्व असणारी सखोल शेती, तांदळविरहित अन्य पिकांचे प्रभुत्व असणारी शेती, यामध्ये गहू, कडधान्य यांचा समावेश होतो. आता या शेतीची काही वैशिष्ट्ये आहेत. तांदळाद्वारा अर्थव्यवस्थेमधील फरक हा त्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे दाट लोकवस्तीमुळे जमिनीची लहानसा तुकडा. आता दुसरं वैशिष्ट्य आहे सखोल शेतीचं की दाट लोकवस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतीला तुकडीकरण किंवा एकदम छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याची विभागणी झालेली दिसते. तिसरं वैशिष्ट्य आहे या शेती करत असताना मोसमी हवामान त्या ठिकाणी दिसून येतं. अनेक पिके त्या ठिकाणी घेतली जातात, सखोल लागवड केली जाते, काळजीपूर्वक मशागत केली जाते, पशुधनाचा उपयोग करून घेतला जातो, अनुभवी शेती ज्ञान त्या ठिकाणी उपयोगी पडते, जमिनीचा कस वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होतो, मुबलक मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध राहते, परंपरागत व जुन्या अवजारांचा वापर केला जातो, शेतकऱ्याला पैशाची त्या ठिकाणी चणचण भासते, बियाणे व खतांचा साधारण वापर केला जातो, दर हेक्टरी कमाल दरडोई अल्प उत्पादन त्या ठिकाणी आढळून येतं, राष्ट्रीय बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आढळतं किंवा केलेले असते. अशा पद्धतीने या सखोल शेतीचे काही वैशिष्ट्ये आहेत. आता या सखोल शेतीच्या काही मर्यादा आहेत. हवामानाची अनिश्चितता त्या ठिकाणी दिसून येते, शेतजमिनीचे विभाजन आहे, जमिनीची धूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळते, कर्जबाजारी शेतकरी आढळतो, अकार्यक्षम बाजारपेठा त्या ठिकाणी दिसून येतात. अशा पद्धतीने या शेतीचे काही प्रकार त्या ठिकाणी दिसून येतात. आता आपण जो दुसरा मुख्य प्रकार पाहिला शेतीचा तो आहे व्यापारी शेती. आता ही व्यापारी शेती म्हणजे काय, तर व्यापारी शेतीची व्याख्या आपण परत एकदा पाहणार आहोत. व्यापारी शेती म्हणजे ज्या शेतीमधून धान्य पिकवलं जातं, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नसून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पैसे मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन केले जाते, त्याला व्यापारी शेती असं म्हटलं जातं. मात्र या शेतीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्याचा जो पहिला उपप्रकार आहे विस्तृत धान्य शेती, याची व्याख्या पाहूया. विरळ लोकवस्तीच्या व मध्यम पाऊस पडणाऱ्या निमोसाड प्रदेशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सर्वसाधारण शेत जमिनीचा मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने भरपूर भांडवलाचा उपयोग करून आधुनिक यंत्रसामुग्रीच्या आधारे दरडोई जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करून पैसे मिळवले जातात, यालाच विस्तृत धान्य शेती असं म्हटलं जातं. आता ही शेती कोणत्या प्रदेशात केली जाते, आता ही शेती समशीतोष्ण कटिबंधामध्ये 30 ते 55 अंश आर्द्रतेच्या दरम्यान गव्हाची शेती, मक्याची शेती जगामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. आता ही मक्याची गव्हाची शेती जी आहे ती युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ओशनिया, आफ्रिकेमधील काही प्रदेशामध्ये केली जाते. आता युरोपियन या शेतीची काही वैशिष्ट्ये आहेत. आता गव्हाद्वारे ही जी शेती केली जाते, गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे गव्हाद्वारे आर्थिक याच्यामध्ये उत्पन्नामध्ये वाटा वाढतो, म्हणून त्या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे. ते दुसरं आहे बहुपिके घेतली जातात. तिसरं आहे गव्हाचा पट्टा सातत्याने प्रमुख बाजारपेठ क्षेत्रापासून दूर दिसून येतो. विस्तृत शेती जागा अधिक सखोल संमिश्र शेतीने घेतली आहे आणि त्यांनी अधिकाधिक विस्तारित शेती प्रदेशात आक्रमण केलेले दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आहे विस्तीर्ण कृषी धारणा क्षेत्र दिसून येतं. सर्वसाधारण मशागत केली जाते, शास्त्रीय शेतीचे ज्ञान मिळते, कस वाढवण्यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत, साधारण मनुष्यबळ दिसून येतं, अत्याधुनिक यांत्रिक अवजारे दिसून येतात, भांडवली गुंतवणुकीची ऐपत दिसून येते, उत्तम बियाणे व खतांचा सर्रास वापर त्या ठिकाणी दिसून येतो. नंतर हेक्टरी व उत्पादनामध्ये कमाल उत्पादनामध्ये फरक दिसून येतो. वाहतूक व व्यापार, निर्यात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अशा पद्धतीची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिसून येतात. आता या शेतीची काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा अस्थिर हवामान, शेतीच्या मोठ्या आकारामुळे कामात लक्ष केंद्रित करणे अवघड होते, तांत्रिक ज्ञानाची गरज भासते, भांडवली खर्च शेती पद्धतीमध्ये जास्त आढळतो, अस्थिर बाजारपेठा. अशा पद्धतीने विस्तृत शेती जी आहे ते विस्तृत शेतीमध्ये आपल्याला या गोष्टी दिसून येतात. पुढची शेती जी आहे व्यापारी शेतीमधला पुढचा प्रकार संमिश्र शेती, याला इंग्लिशमध्ये मिक्स फार्मिंग असं म्हटलं जातं. याची व्याख्या समशीतोष्ण कटिबंधातील दाट लोकवस्तीच्या प्रदेशात शेत जमिनीतून चक्रीय पद्धतीने व्यापारी धान्य, पिके, फळे, भाजीपाला व पशुधनाचे सहचार्य घेऊन यांत्रिक अवजारे, उत्तम
प्रतीची बी बियाणे खते यांचा वापर करून अधिकाधिक व उत्तम दर्जाचे उत्पादन घेतले जाते त्यास संमिश्र शेती प्रामुख्याने असं म्हटलं जातं. आता याचा जो प्रदेश आहे तो प्रदेश 40 ते 60 डिग्रीच्या दरम्यान येतो. पश्चिम युरोपातील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडील प्रदेशाचा समावेश होतो. उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने आणि सराउंडिंग भागाचा समावेश होतो. दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अर्जेंटिना यांचा समावेश होतो. आता भौगोलिक संमिश्र शेतीचे काही गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये आहेत. ते पिके, तिहेरी पिके घेतली जातात. खाद्य पिके, व्यापारी पिके, उदरनिर्वाह पिके घेतली जातात. पिकांचे फेरफलाट चक्र त्या ठिकाणी आढळून येतं. कृषी क्षेत्राचा आकार मोठा आढळून येतो. व्यापारी पशुपालन त्या ठिकाणी केलं जातं. खतांचा वापर केला जातो. पिकांचे स्वरूप आढळून येते. संमिश्र शेतीचे पशुधन, विविध प्रकारांना खाद्याचा पुरवठा, संमिश्र शेती व पशुधनाचे सहचार्य, मनुष्यबळ व अवजारे अशा पद्धतीने उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. विशाल बाजारपेठा, वाहतुकीचे उत्तम साधने हे या संमिश्र शेतीचे फायदे आहेत. पुढचा जो शेतीचा प्रकार आहे मळ्याची शेती, याला प्लांटेशन फार्मिंग म्हटलं जातं. उष्णकटिबंधीय प्रदेशातील घनदाट अरण्याच्या विरळ लोकवस्तीच्या प्रदेशात कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जमिनीची निवड केलेली, एका व्यक्तीच्या खाजगी मालकी बरीच मोठी शेतजमीन किंवा एखाद्या महामंडळाच्या मालकीची मध्यवर्ती व्यवस्थापनाखाली असणाऱ्या शेतवाडीवर भौगोलिक परिस्थितीनुसार पिकांची लागवड करून मोठी भांडवल गुंतवणूक, आधुनिक यंत्रसामुग्री, मशागतीची अतिकाळजी, कुशल कामगार वर्ग, प्रयोगशाळा, संशोधनाद्वारा उच्च प्रतीचे व भरघोस उत्पादनाच्या आधारे त्या देशांच्या आर्थिक जीवनाचा कणा बनवून समशीतोष्ण कटिबंधीय देशाकडे निर्यातीसाठी पिके मिळवितात त्यास मळ्याची शेती असे म्हटलं जातं. आता हा प्रदेश कुठं आढळतो तर हा प्रदेश दक्षिण व आग्नेय आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, सागरी बेटे या प्रदेशात आढळते. या शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत? एक पीक शेती, विशिष्ट पिके, उष्ण हवामान व भरपूर पाऊस, अतिशय सुपीक जमीन, शेतीचा मोठा आकार, कृषी उद्योग व विकास, कुशल मजूर व यांत्रिक अवजारे, बी बियाणे, खते व कीटकनाशकांचा अवलंब, मळ्याच्या बहुतेक सर्व पिकांना प्रक्रियेची आवश्यकता, मळ्याच्या शेतीमध्ये वार्षिक पिकांऐवजी निरंतर वृक्ष किंवा झुडपे व्यवस्थापनाचे केंद्रीकरण, प्रत्येक मळा अनेक सुविधांनी सज्ज, प्रयोगशाळा व संशोधन केंद्रे अशा पद्धतीने आसाममधील टोकलाई येथे जगातील सर्वात मोठं चहाचं केंद्र आहे ते दिसून येतं. भारतातील सर्वात प्रमुख ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, सातारा या ठिकाणी आढळून येतं. या ठिकाणी त्याचबरोबर भांडवल, मोठे भांडवल, शेती व पशुधनाचा वापर, आर्थिक जीवनाचा कणा अशा पद्धतीने याची काही वैशिष्ट्ये आढळून येतात. आता या मळ्याच्या शेतीचे काही मर्यादा आहेत. उष्णकटिबंधीय प्रदेशात काही भागांची प्रतिकूलता दिसून येते, त्यामुळे त्या ठिकाणी करायला शेती अडचण येते. जमिनीची धूप आढळून येते. प्रतिकूल हवामान, पिकांवरील कीड आणि रोग, मालक आणि मजूर यांच्यातील कलह, वाद निर्माण होतात. वाहतूक मार्गातील अडचणी, किमतीतील चढउतार हे प्रामुख्याने काही त्या ठिकाणचे काही मर्यादा किंवा अडचणी त्या ठिकाणी आढळून येतात. पुढचा जो प्रकार आहे तो बाजाराभिमुख शेती किंवा फळ ट्रक शेती असं म्हटलं जातं. याची व्याख्या महानगरे, नगरांच्या आणि औद्योगिक केंद्रांच्या सभोवतालच्या शेतजमिनीमधून किंवा एका रात्रीत ट्रकच्या वाहतुकीच्या अंतरावर प्रदेशामधून भाजीपाला, फळांचे उत्पादन महानगरांच्या मोठ्या बाजारपेठात पाठवले जातात. याला फळशेती किंवा ट्रक शेती असं म्हटलं जातं. संयुक्त संस्थानामध्ये अमेरिकेमध्ये याला ट्रक शेती असं, ट्रक फार्मिंग असं म्हटलं जातं. आता याचा जो प्रदेश आहे तो युरोप, संयुक्त संस्थान, अमेरिका, दक्षिण आशिया, दक्षिण अमेरिका यामध्ये प्रामुख्याने दिसून येतो. जर्मनी, इटली आणि नेदरलँड, फ्रान्स या भागामध्ये अशा पद्धतीने शेती केली जाते. याची वैशिष्ट्ये जी आहे ती पिके त्या ठिकाणी फळशेतीवर आधारित घेतली जातात. सखोल शेती केली जाते. अत्यंत महागड्या शेतजमिनींचा लहानसा तुकडा त्या ठिकाणी आढळून येतो. भरपूर कष्ट व मोठी भांडवल गुंतवणूक आहे. बहुपीक पद्धत त्या ठिकाणी घेतली जाते. जमिनीची सुपीकता राखली जाते. शास्त्रीय व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जातं. मोठ्या बाजारपेठा मोबदल्यात अन्य कमतरतेत मात करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक सेवा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतात. अत्यंत श्रीमंत ग्राहक त्या ठिकाणी आढळतात. अत्यंत जलद व कार्यक्षम वाहतूक त्या ठिकाणी मिळते. आता या शेतीचे भारतामधील जी काही फळशेती आहे त्याची वैशिष्ट्ये: विविध भाज्या व फळांची लागवड, महत्त्वाच्या नगरांच्या सभोवताली फळशेतीची लागवड, विविध फळांची लागवड, काही फळांची निर्यात भारत करतो. अशा पद्धतीने याची काही वैशिष्ट्ये त्या ठिकाणी दिसून येतात. अशा पद्धतीने भारतामधील व जगामधील ज्या शेती आहेत किंवा शेतीचे जे प्रकार आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.